श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सारथीच्या मुख्यालयाला भेट, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र फाउंडेशन आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मान्यवरांच्या प्रकट मुलाखतींचं आयोजन, ज्ञान प्रबोधिनीतर्फे गड किल्ल्यांची आभासी सफर घडवणाऱ्या स्वराज्य 360 या उपक्रमाचं उद्घाटन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कारांचं वितरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या म्हणजेच सारथीच्या मुख्यालयास नुकतीच भेट दिली आणि तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारलं असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या कार्यक्रमात लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, खरं तर या सभागृहामध्ये ज्यांचा सत्कार केला पाहिजे असे जवळपास 800 ते 1000 विद्यार्थी आहेत, पण सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी मंचावर बोलवून करणं हे शक्य नव्हतं आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही सत्कार या ठिकाणी केलेले आहेत. ज्यांचा सत्कार झाला त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण ज्यांचा आम्ही करू शकलो नाही त्यांचाही सत्कार झाला असं आपण सर्वांनी समजावं आणि त्यांचंही अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि सारथीचं संचालक मंडळ असेल, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रशिक्षण हे सारथीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं कार्य सारथीने केलंय याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. सर्व प्रकारचं प्रशिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. या दृष्टीनं सारथीची स्थापना करून आपल्या मराठा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या संधी या पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे. सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, आता तर आपल्याला याची कल्पना आहे की हे जे आता आपण काम उभं केलं या कामामध्ये आता नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या भागामध्ये आता सारथीचं विभागीय मुख्यालय होत आहे, तिथे हॉस्टेल्स होत आहेत आणि या दृष्टीनं ही सगळी कामं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीनं आजपर्यंत यूपीएससीमध्ये 140 तर एमपीएससीमध्ये 1245 अधिकारी घडवले असून विविध शासकीय सेवांमध्ये हजारो युवक युवती कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्व आणि संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातील युवक डिजिटल कौशल्याशी जोडले गेले आहेत. विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
पुण्यात लवळे इथल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्य, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावं. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकमचा संदेश, भारताची संस्कृती आणि मूल्य आपल्या देशात पोहोचवावीत, असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. फ्रान्सचे महावाणिज्य दूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. भारत आणि फ्रान्समधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होत असून 2026 हे भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर भारतीय संस्कृती, विविधता, लोकशाही आणि वसुधैव कुटुंबकम या मूल्याचा अनुभव मिळतो. परदेशात शिक्षण घेतल्यामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, असं सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र फाउंडेशन, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि साधना साप्ताहिकाच्या सहयोगानं पुण्यात एक कार्यक्रम घेण्यात आला. सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन अँड रिसर्च संस्थेचे संचालक डॉक्टर आनंद बंग, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर हमीद दाभोळकर आणि महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे अतिरिक्त पोलीस दलाचे अधीक्षक हिम्मत जाधव यांची प्रकट मुलाखत यावेळी घेण्यात आली. मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर आणि सोनाली काळे यांनी या मान्यवरांशी संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जगात सर्वत्र साजरा केला जातो. 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये असा ठराव करण्यात आला की हा दिवस दरवर्षी याप्रमाणे साजरा करण्यात यावा आणि त्या दिवशी जगभर सर्वत्र व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली जावी. आणि त्यानुसार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सुद्धा या निमित्ताने अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने या कार्यक्रमासाठी एक थीम दिलेली होती. ती थीम होती अंमली पदार्थाची जागतिक समस्या, जुने प्रश्न, नवी आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपाय. यामध्ये असं दिसून येतं की काही प्रश्न तर जुनेच आहेत. ड्रग्सच्या व्यसनाची वाढ होतीये, तंबाखू किंवा दारू ह्याच्यासारखी व्यसनं वाढता आहेत आणि नवीन आव्हानांमध्ये नवीन येणारी ड्रग्स किंवा अलीकडे आपण बघतो की ज्याला वर्तनात्मक व्यसन म्हणता येईल, जसं फोनचं व्यसन, इंटरनेटचं व्यसन, हे सुद्धा एक खूप नवीन आव्हान आहे आणि त्याच्यावर नाविन्यपूर्ण उपाय काय करता येतील हे शोधण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नुकताच एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये की सध्या नार्को टेररिझम हा प्रकार वाढायला लागलेला आहे. विशेषतः आपल्या शेजारचे जे देश आहेत ते डायरेक्टली युद्ध करण्यापेक्षा आपल्या बॉर्डरवरचे जे राज्य आहेत तिथे ते ड्रग्सचा पुरवठा करतात आणि त्यामुळे नवीन पिढी या व्यसनाच्या आहारी जाते आणि याचा अर्थातच आपल्या देशाचं याच्यामुळे नुकसान होतंय. याची दखल घेऊन भारत सरकारने अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची 1 वर्षापूर्वी स्थापना केली आणि याविषयी जनजागृती करणं किंवा ड्रग्ज जिथे उपलब्ध होतात ते गुन्हेगार पकडणं, अशा सर्व प्रकारची कामगिरी या टास्क फोर्सद्वारे केली जाते. एखाद्या गोष्टीचं व्यसन लागल्यानंतर ते बरं होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते व्यसन लागूच नये म्हणून आपण उपाययोजना करणं हे खूप आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक मानसिक आजार आहे आणि योग्य उपचार दिले तर तो रुग्ण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. याविषयी समाजामध्ये जनजागृती करणं, ज्या व्यसनांना कायदेशीर मान्यता आहे जसं दारू आणि तंबाखू याच्यावरती नियंत्रण ठेवणं सरकारद्वारे केली पाहिजे आणि ज्यांना व्यसनाची समस्या आहे त्यांना योग्य उपचार देणं, या त्रिसूत्रीचा अंगीकार केला तर या व्यसनाधीनतेची समस्या जी मोठ्या प्रमाणात वाढती आहे त्याला आपण नक्कीच प्रतिबंध करू शकतो.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन पुण्यात विविध संस्था आणि संघटनांनी उत्साहात साजरा केला. या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्र कर्तव्य या सेवाभावी संघटनेचं औपचारिक उद्घाटन आणि बोधचिन्हाचं अनावरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक गिरी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. या समारंभाला ज्येष्ठ अर्थविश्लेषक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक, ज्येष्ठ इतिहास संशोधक अरुण पायगुडे, वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे, सरदार हिंदूराव बहिर्जी घोरपडे यांचे वंशज हिंदूराज इंद्रजित सिंह घोरपडे, गजेंद्र गडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात शिवरायांना स्थानिक देशी वनस्पतींचा बीजाभिषेक, पवित्र जलाचा जलाभिषेक, सांगीतिक मानवंदना आणि शस्त्र वनस्पती पूजन करण्यात आलं. सरदार घराण्यांच्या वारसदार प्रतिनिधींचा सन्मानही यावेळी करण्यात आला. बायोस्फिअर संस्था, जगदंब प्रतिष्ठान, राष्ट्र कर्तव्य आणि नाद ऊर्जा या संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवडक गडकिल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञानप्रबोधिनीतर्फे आयोजित स्वराज्य 360 या उपक्रमाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि परिसराचा 360 अंशात अनुभव घेऊ शकणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात राजगडाची पहिली आभासी सफर उपस्थितांनी अनुभवली. अनिरुद्ध करमरकर यांनी या उपक्रमाबाबत आकाशवाणीला अधिक माहिती दिली. अनेक वेळेला लहान असताना, कॉलेजमध्ये असताना, किल्ल्यावर जाताना आयांनी, मावशांनी, मित्रांच्या आयांनी जी खंत व्यक्त केली होती की आमच्या तरुणपणी मुली अशा फारशा जात नसत आणि आता आम्ही जाऊ शकत नाही, तर काय एवढं पाहता तुम्ही, असे त्यांनी विचारलेले प्रश्न, आपली स्वतःची काही वर्ष तिथे कुठेच न जाता आल्यामुळे झालेली तगमग, या सगळ्यातनं आता हा विषय पुढे नेऊच असं ठरवलं आणि ज्ञानप्रबोधिनीचा मीडिया डिपार्टमेंट आणि मी असं मिळून आम्ही एकत्रित हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. प्रोजेक्टचं नाव स्वराज्य 360 असं आहे. आता त्याच्यातलं पहिलं पुष्प किंवा त्याच्यातला पहिला किल्ला म्हणून आम्ही राजगडाची आभासी सहल तयार केलेली आहे. या आभासी सहलीमध्ये एखादा माणूस किल्ला जसा स्वतः चालत जातो तसं किल्ल्यावरती चालत जाण्याचा अनुभव घेता यावा याकरता 140 360 डिग्री फोटो काढून त्याच्यातनं एक वॉक थ्रू बनवलेला आहे. पण ही आभासी सहल नुसती तुम्ही किल्ला बघत जाताय अशी न राहता किल्ल्याची माहिती खूप चांगल्या प्रकारे कळावी, शिवचरित्रातल्या कुठल्या घटनांचा हा राजगड किल्ला साक्षीदार आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्याचप्रमाणे या किल्ल्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं असायचं, शिवकाळामध्ये एकूण मुलकी लष्करी रचना कशा प्रकारे असायच्या, तर त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला दोन अतिशय जाणकार व्यक्तींकडनं ही व्हर्च्युअल टूर पाहताना मिळणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये शिवरायांचा इतिहास सांगणारे विविध किल्ले करण्याचं आमचं नियोजन आहे. जसं जसं किल्ल्यांचं काम पूर्ण होत जाईल तसं तसं ते प्रबोधिनीच्या संकेतस्थळावरती तुम्हाला दिसत जाईल. पुणे महापालिकेच्या वतीनं मराठी संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गज कलाकारांचा बालगंधर्व पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकार आणि नाट्य संगीतकार सुरेश साखवळकर आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गायक, अभिनेते आणि नाट्यकर्मी चंद्रकांत काळे, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर रेवा नातू, किरण यज्ञोपवीत, प्रवीण बर्वे, संदीप देशमुख, रवींद्र कुलकर्णी, अनुराधा राजहंस, रमा चोभे, समीर हंपी, प्रसाद वनारसे, गणेश माळवदकर, प्रदीप वैद्य, दीप्ती भोगले, संदीप चव्हाण, विनोद रत्ना, अनुष्का आपटे, ओमकार कापसे या सर्व मराठी रंगभूमी आणि संगीत क्षेत्र समृद्ध करणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बालगंधर्वांसारख्या असामान्य कलावंताच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना मोठा आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे प्रयोगशील रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांनाही योग्य सन्मान मिळू शकतो हा विश्वास निर्माण झाला आहे, अशी भावना चंद्रकांत काळे यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन विजयालक्ष्मी साळवी आणि योगेश रांगणेकर, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.